वहिनी, बहिणी आज दसरा आहे ना, म्हणून तुझा आशीर्वाद घ्यायला आलो. तू माझी सगळ्यात लाडकी बहिणी आहेस ना. असू दे, सुखात राहा. एक, तुला पत्र लिहिलं म्हणून. दोन, ते पोचवताना गोंधळ झाला म्हणून. तीन, गीताकडनं चूक झाली म्हणून. पुरे मोहन. म्हणजे तुझा राग गेला बहिणी? नाही, झालं, मला जाऊ दे आता. ऐक ना बहिणी, मी काय करू सांग मला. म्हणजे तुझ्यातला आणि गीतामधला हा बोल आहे तो संपेल. काल तू आणि गीता एकमेकींकडे बघून हसला होतात ना. हो, मग काय म्हणजे तुमच्यातला अबोलच संपलाय ना बहिणी. नाही नाही, माझा तिच्यावरचा राग गेलेला नाहीये. बहिणी, मी माफी मागतो, पण प्लीज असं करू. आज दसरा आहे ना बहिणी. आज मोठ्यांनी लहानांना माफ करायचं असतं, आशीर्वाद द्यायचा असतो. वाईटावर मात आणि चांगल्याचा विजय होतो ना या दिवशी. मग तू तरी का मनामध्ये सगळं धरून बसलीस? माफ कर ना गीताला प्लीज. आणि विक्रांतचं काय करू? बिचारा एकटा पडलाय. सारखे त्याचेच विचार डोक्यात असतात. दुसरं काही सुचत नाही रे. बहिणी, तो एकटा नाहीये ग. आपण सगळे आहोत ना त्याच्या बरोबर. बोलत नसलो म्हणून काय झालं? आणि नात्याला प्रत्येक वेळेस शब्दांची गरज लागतेच असं नाही ना. न बोलताही आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतोच ना. बघ, यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं की नाही? तू अशी रुसून बसलीस तर मग कसं होणार सांग? प्लीज माफ कर ना गीताला बाई. नाही मोहन, मला आग्रह नको करूस. अगं बाई, आता पेपर सीजर. पेपर सीजर. अरे मधु, अरे तुला एक काम सांगितलं तर झेपत नाही का रे? अरे हे सुद्धा तुम्हाला आम्हीच समजावायचं का? आता करतोय ना मी काम. माझं काय चुकलं सांग बघू नानू. अरे काय करतोय काय? हा काय तुझ्या कामाचा वेग आहे का? अरे अशानं हे तोरण लावेपर्यंत पुढचा दसरा उजाडेल. काय या घरात संस्कृती कशी जपायची हे कुणाला काही कळतच नाही मुळी. काय गे, काय हे? अरे इतकी वर्ष झाली यांना, तरी अजून रांगोळ्या झेपत नाहीत. अरे आपल्या वेळी कशा अशा सुंदर अशा नक्षीदार वेलबुटी काढायच्या नाही का आपल्या घरातल्या बायका? हा, असे त्यांचे हात सुद्धा असे झार 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 नुसते असे फिरायचे नक्षी काढत. नानू मामा, अजून रांगोळी पूर्ण व्हायची. बघ 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 बघ, त्याला काही रंगसंगती, काही आकार, काही आहे का बघ. काही अर्थच नाही मुळी. आणि काय गे गीता, अगं नुसती रांगोळी हातात काय घेऊन बसलीस तू? हा, काही इतर कामं नाही आहेत का तुला? हा, नुसतं एकच काम घ्यायचं आणि तासन तास दळत बसायचं बस. बरोबर आहे नानू मामा, तुझं बरोबर आहे. गीता, काय किती वेळ रांगोळी चालली तुझी? हा,
घरातली बाकीची कामं कोण करणार आहे? मी करेन. तिला उगीच कोणी बोलू नका. अगं बाई गीता, अगं किती छान रांगोळी काढली आहेस. तू काढ आरामात रांगोळी. नानू मामा, हो सणाच्या दिवशी तिला कशाला बोललात उगाच? नाही म्हणजे तिने निमूटपणे ऐकून घेतलं, पण मला नाही चालणार तिला असं उगीच बोललेलं. मोहन, मी तुलाही सांगतेय. आणलेस ना पेढे आणलेस ना. चला आधी तोंड गोड करूया, कारण आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे. एक मिनिट थांब नानू मामा, आधी पेढा या दोघींना दे. हा, तुझं काय मध्येस? विजयादशमीची सुरुवात विजयाने. द्या, पेढा द्या. या आनंददायी क्षणाची नोंद इतिहासात व्हायलाच पाहिजे हा. होणार, थांबा, मी करतो नोंद. कर, हा. कर, लवकर त्याला पेढा चला, भरवा पेढा एकमेकांना. भरवा. बरा बरा. हाय सारिका. गुड मॉर्निंग मानसी मॅम. गुड मॉर्निंग. हॅपी दसरा. थँक्यू. तुम्हाला पण. थँक्यू. विक्रांत आणि निर्मला मॅडम आलेत? नाही, ते दोघेही नाही आलेत आणि म्हणून सगळं सजावटीचं पण राहून गेलंय. अच्छा, डोंट वरी. अगं मी तोरण आणलंय, आपण ते लावून घेऊ. अरे वा, चालेल. आणि कोण आलंय? डॉक्टर विकास आलेत. ओके. हे बघ, हे तोरण आहे ना, हे मेन डोरला लावून घेऊ आपण. बरं, चालेल. हाय मानसी. हॅलो डॉक्टर विकास. हॅपी दसरा. ओ थँक्यू. तुला सुद्धा. थँक्यू. डॉक्टर, मी मिठाई आणली आहे, आपण सर्वांनी मिळून सगळ्या पेशंट्समध्ये वाटूया. चांगली कल्पना आहे. मी पण मिठाई आणली, आपण ती सुद्धा वाटूया. हो, ग्रेट. निर्मला मॅडम आणि विक्रांत आले की आपण पूजा करून घेऊ. इथे पूजा कशी करतात? माझं पहिलं वर्ष आहे ना. आपण पूजा ऑपरेशन थिएटरमध्ये करतो. आपली इक्विपमेंट्स आणि मशिनरी तिथेच आहे ना, म्हणून. ओके, ग्रेट. आजी, बोलवू ना सगळ्यांना. आजी आशीर्वाद दे. नमस्ते. नमस्ते. शुभ दसरा. सेम टू मॅम. थँक्यू.
नमस्ते काका. नमस्ते. विश यू अ हॅपी दसरा. थँक्यू. बरं आहे ना? अगं सारिका, निर्मला आत्यांचा फोन आला का ग? नाही ना अजून. मला तर आश्चर्य वाटतंय. दरवर्षी मॅडम सकाळी लवकर हॉस्पिटलमध्ये येतात आणि आल्यावरती पूजेच्या तयारीसाठी स्वतःहून मदत करतात. मी त्यांना सकाळपासून फोन करतेय पण त्यांनी फोनच नाही उचलला. ओ, कदाचित ड्राईव्ह करत असतील त्या. हो, आणि हल्ली ट्रॅफिकही किती जास्त असतं नाही. आय नो, म्हणूनच लेट झालं असेल त्यांना. आय थिंक येतील त्या आत्ता. चालेल. अरे काय दहीहंडी नाही, दसरा आहे आज. का बबन, आज दसरा आहे. काय देणार का नाही? सोनं बिनं काय आहे की नाही तुला? मी कुठून देणार तुम्हाला सोनं? मी तर फाटका म्हणून. अरे खरं नाही, प्रतिकात्मक द्यायचं असतं. हे बघ, ए बबन, प्रतिकात्मक द्यायचं असतं. खरंच काय बघतोय, दुसरं यायला काय माहितच नाही. काय उल्लू बनवू नका काय आपल्याला हा. तुम्ही मोठी माणसं, तुम्ही द्या ना मला सोनं. हा, पण काय माहितीये का, लहानांनी कर्तृत्व गाजून मोठ्यांना पान द्यायचं असतं. मोठे फक्त आशीर्वाद देतात. हा हा हा, मी इथे असतो दिवसभर दुकानात बसून, मी कधी कर्तृत्व गाजवू? बबन, विजय म्हणतो ते बरोबर आहे. आता तू कशाला काड्या घालतोय? हे बाबा, तुम्ही दोघांनी एकमेकाला सोनं द्या आणि हा वाद इथल्या इथे मिटवून टाका. बघा हा? चल तयारी करूया पूजेची. आता कसं घराला घर पण आलं आणि याचं सगळं श्रेय विजय आणि मोहनला जातं. जेवणाला चव येणार आजपासून, हे जास्त महत्वाचं. निर्मला, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तुम्हाला विश करायला येतेच, आधी आईला भेटून येते. तिला खास शुभेच्छा द्यायला आले. ही कशाला आज नेमकी आली इथे? आता हा कशाला गेला तिच्या पाठोपाठ? ही आली आज कुठला दसरा, आता शिमगा. मारा बोंबाचा. हॅलो सर. हॅलो, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा. हॅपी दसरा. सेम टू यू. तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आलोच. विक्रांत, एक मिनिट. तुम्हाला यायला उशीर काय झाला? सगळं ठीक आहे ना? हो घरी झालं का दसऱ्याचं सेलिब्रेशन? हो, आणि विशेष म्हणजे सगळे एकमेकांशी बोलायला पण लागले. दॅट्स गुड. आजी सुद्धा? नाही, पण मी दरवर्षीप्रमाणे तिला सोनं देऊन आलो. बोलल्या मग तुमच्याशी? डॉक्टर विकास म्हणत होते की तुम्ही ओटी मध्येच पूजा करता. हो, करूया ना पूजा. निर्मला आत्यांचं काय? त्या आल्या नाहीत अजून. मी फोनही ट्राय केला, सारिकाने ट्राय केला, नो रिस्पॉन्स. लावलं तोरण? हो, सारिकाने बघा तोरण लावलंय. निर्मले अगं थांब ग जरा, थांब. तिकडे आतमध्ये कुठं चाललीये? नानू, मग माझं पण घर आहे. हो. माझ्या आईला भेटायला जाते. नको ग बाई, नको. अगं हे जर माईला कळलं ना तर आजच माझं सीमोल्लंघन करेल, नाहीतर माझा रावण तरी करून टाकेल ग. नानू मामा, मला अडवू नकोस. आजचा योग मी सोडणार नाही. सीमोल्लंघन नक्की होणार. मोनिकाचं. आई, आई. आत्या. आजींना शुभेच्छा देण्यापूर्वी मला नाही देणार? माझा सुद्धा पहिला दसरा आहे ना.
माझ्या सासरचा? पहिला आणि शेवटचा. ओके. वाटलंच होतं मला. सगळं खरं सांगून टाकण्याचा विचार आहे. हो, आज आईला सगळं खरं खरं सांगणार. त्यामुळे तुझं आज सीमोल्लंघन नक्की. तयार राहा. ते किती तळमळत आहे ना तुम्ही माझ्या लग्नापासून, घरातल्यांना सगळं खरं सांगण्यासाठी. हो, मी विक्रांतसाठी गप्प बसले, पण त्याच्याच नावावर तू सगळं खोटं खपवलेस. आज नाही गप्प बसणार. नका बसू तुम्ही गप्प, सगळं खरं सांगून टाका. पण नक्की काय सांगणार आहात तुम्ही? म्हणजे लग्नाच्या दिवशी मी प्रेग्नेंट होते हे सांगणार आहात का? पण गीता काकींनी तर हे सगळं आजींना आधीच सांगून टाकलंय. विक्रांतनी सगळ्यांसमोर हे एक्सेप्टही केलंय की त्यांना हे सगळं माहिती होतं. अजूनही एक सत्य आहे जे आईला माहित नाहीये. राईट. आणि ते खरं म्हणजे हे की हे मूल विक्रांतचं नाहीये, बरोबर? अर्थात. पण आत्या, विक्रांतनी सगळ्यांसमोर एक्सेप्ट केलंय की हे मूल माझं आणि विक्रांतचं आहे. मग तो वाटेल ते ऍक्सेप्ट करेल ग, पण ते खरं नाहीये. ओके, म्हणजे विक्रांत खोटं बोलतायत? आत्या, समजा आता तुम्ही हे सगळं जाऊन आजींना सांगितलं तर त्याचा अर्थ हा होईल की विक्रांत खोटं बोलताय. विक्रांतनी एक सत्य लपवलं आजींपासून आणि त्यांना एवढी मोठी शिक्षा दिली आजींनी. आय एम शुअर तुम्हाला हे सगळं माहितीच असेल की घरातलं कोणीही विक्रांतशी बोलत नाहीये. आणि समजा तुम्ही आत्ता सगळं जाऊन आजींना सांगितलं तर हे सिद्ध होईल की विक्रांत सगळ्यांसमोर खोटं बोलले. त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केलाय तुम्ही आत्या? आत्या, मला माहिती आहे तुमचं विक्रांतवर खूप प्रेम आहे म्हणून मी हे सगळं सांगते तुम्हाला. ज्या विक्रांतसाठी तुम्ही इतके दिवस माझं सत्य लपवून ठेवलं त्याच विक्रांतला तुमच्यामुळे घराबाहेर जायची वेळ येणार. हे कळतंय का तुम्हाला? आणि तुमचं काय होईल? माझं काय व्हायचं? आत्ताच घरातल्या सगळ्यांनी तुमच्यावर बहिष्कार घातला, ही गोष्ट लक्षात आली नाही आहे का तुमच्या? समजा तुम्ही आत्ता जाऊन सगळं आजींना सांगून टाका तर आजी म्हणतील, निर्मला हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? आत्या, आजींच्या मनात हा विचार आधी येऊन गेला असेल. आय विल एक्सप्लेन. तुम्हाला आठवतं मी तुमच्याकडे टेस्ट करायला आले होते? इनफॅक्ट आजींनीच पाठवलं होतं मला. तेव्हा तुम्हीही आजींशी खोटं बोललं की मोनिकाला पहिला महिना आहे. आणि तुम्ही वेगळ्या नावाने माझ्या टेस्टही करून घेतल्या होत्या. अहो आत्या, ह्याच्यावर वेगळंच नाव आहे. तुझं खरं नाव घालून मी टेस्ट करायला हव्या होत्या का? हे सगळं घरातल्या कोणालाही माहिती नाहीये. इनफॅक्ट विक्रांतनाही माहिती नाहीये. ते रिपोर्ट्स मी अजूनही जपून ठेवलेत. आत्या, आता समजा तुम्ही सगळं जाऊन आजींना सांगितलं तर नक्की सीमोल्लंघन कोणाचं होणार आहे असं वाटतंय तुम्हाला?